जिल्हा परिषद व पंचायत समितीचे इलेक्शन चालू आहे. गावामध्ये कसा उमेदवार बघतात तुम्ही, त्यांच्यापासून काय अपेक्षा आहे? तुमचं नाव सांगा पहिले आणि नंतर सांगा काय अपेक्षा आहे तुम्हाला. आमचा उमेदवार हा पंचायत समितीचा सुशिक्षित आणि जागरूक उमेदवार असावा, गावाचा विकास करणारा असावा, गावातील लोकांना पाणी आणि ड्रेनेज लाईन आणि गावातील छोट्या मोठ्या समस्या आणि रोड वगैरे इत्यादी लोकांना हव्या. लोकांना दुसरी यांच्याकडून काही अपेक्षा नाही आणि जनतेशी कॉन्टॅक्टमध्ये राहणारा उमेदवार असावा, जनतेच्या अडीअडचणी आणि समस्या सोडवणारा असावा, जनतेचे कॉल रिसिव्ह करणारा असावा, गावातला असावा, लोकांना असा भेदभाव करू नये, सगळ्यांना समान घेऊन चालावं, कारण तो गावाचा उमेदवार आहे. हीच आमची अपेक्षा आहे. आणि गावातील रोड आणि शाळा ज्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्यावर वाच असावा. शाळेची फार दयनीय अवस्था झालेली आहे, शाळेकडे लक्ष देणारा असावा. शाळेमुळे कसं आहे, आजचा लहान युवक उद्याचा मोठा नेता होऊ शकतो. झेडपी उमेदवार झाल्यानंतर गावामध्ये कधी ते व्हिजिट करतात का, कधी बघतात का तुमच्या गावामध्ये काय झालं आहे नाही झालं आहे, कोणती योजना गावामध्ये भेटली नाही भेटली का, कधी असं झालं आहे का, कोणी आलं आहे का का तुम्हाला प्रत्येक वेळेस ग्रामपंचायतमध्ये लेटर द्यावं लागते, हे झालं ते झालं, हे करा ते करा? तर असं झालं, आम्हाला झेडपीने मेंबर निवडून गेल्यानंतर पुन्हा पंचवार्षिकलाच भेटायला आला. गावातील अनेक लोकांना झेडपी मेंबर कोण आहे हे सुद्धा माहिती नाही. आता तुम्हाला काय अपेक्षा आहे त्यांच्यापासून? आता कुठला कसा उमेदवार पाहिजे? झेडपी मेंबर हा जागरूक आणि सुशिक्षित असावा आणि गावाचा विकास करणारा असावा. कुणी असो, तो जातीभेद करणार नसावा, गावाला घेऊन चालणारा असावा. आता मी यांच्यासोबत बोलू, यांची काय प्रतिक्रिया आहे हे बघू. तुमचं नाव? बशीर. माझं नाव बशीर खान. गावामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचे इलेक्शन चालू आहे, तर तुम्ही होणाऱ्या उमेदवारांमध्ये काय बघतात, काय अपेक्षा आहेत तुम्हाला त्यांच्यापासून? सगळ्यांची एकच अपेक्षा असते, गावात देखरेख करणारा पाहिजे, वर्षावर भेटीगाठी घेतल्या पाहिजे, गावातल्या समस्या विचारल्या पाहिजे. हो, हे 2-5 वर्ष झाले आमचे स्ट्रीट लाईट चालू होते, आत्ताही चालू आहे, त्याला चालू बंद करायला माणूस नाही. गावात स्टँडवर मुत्री नाही, बस स्टॉप नाही, लोकांना थांबायचं कुठं, बस स्टँड हाय कुठं, एस टीवाल्याला जर सांगितलं तो म्हणतो स्टॉप दाखवा, तो इकडं थांबला का पॅसेंजर तिकडं पळतात, तिकडून गेलं की इकडं पळतात. ही अवस्था आहे. गावात रस्ते नाही, ड्रेनेज लाईन नाही, लहान काय कंडिशन गावात. नाल्या वगैरे व्यवस्थित पाहिजे, सांडपाण्याची व्यवस्था पाहिजे, लोकांना काय लागतं, साफसफाई पाहिजे. इथं पाहायलाच कोण नाही. ग्रामपंचायत तर तशीच गेली आमची. आता पाहू पंचायत समिती, जिल्हा परिषद, आता थोडं व्यवस्थित पाहू निवडून काय होतं काय नाही, त्याच्यानंतर पाहतो. गावात जिल्हा परिषद व पंचायत समितीचं जे इलेक्शन चालू आहे, येणाऱ्या 5 फेब्रुवारीला त्याचं इलेक्शन राहणार आहे, तर तुम्हाला काय वाटतं गावामध्ये कसा उमेदवार पाहिजे? तुम्हाला त्यांच्यापासून काय अपेक्षा आहे? गावात उमेदवार हा सर्वसामान्यांची कामं करणारा असला पाहिजे आणि लाईटची आणि रस्त्याची व्यवस्था त्यांनी केली पाहिजे. बाकी काही नाही त्यांचं. कोणी पक्ष तुम्ही असं नाही, पक्षाशी काही संबंध नाही, आपला पक्षाशी काही संबंध नाही. आपल्याला फक्त उमेदवार पाहिजेत आणि काम करणारा विकास कामं झाले पाहिजे असं का? अजून काय सांगणार नाही? बस गावामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीचे इलेक्शन आहे, तर तुम्ही होणाऱ्या उमेदवारापासून काय अपेक्षा ठेवतात? तुम्हाला काय अपेक्षा आहे त्याच्यापासून? काही मला तुम्ही सांगू शकता का? सगळ्यात अगोदर तुम्ही तुमचं नाव सांगा. काय नाव तुमचं? माझं नाव अरबाज शेख आहे. मी हॉटेल चालवतो बस स्टँडवरती. आता उमेदवार जे असावं ते गावातलाच असावा आणि काम करणारा पाहिजे, सुशिक्षित पाहिजे, त्याला सगळी जाणकारी हवी, काय कसं करायचं कसं नाही, ते अनुभवी उमेदवार पाहिजे. त्याला सगळं पक्षाची सगळ्याची माहिती असली पाहिजे, निधी कसा आणायचं, काय आणायचं, कसं खर्च करायचा, गावाचा विकास झाला पाहिजे. आमच्याकडं गावाचा काहीच विकास होत नाही. आमच्या आझादनगरमध्ये, रमाईनगरमध्ये काहीच विकास झालेला नाही. ना रोड आहे, ना ड्रेनेज आहे, ना काहीच नाही. गावात शौचालय पाहिजे, बस स्टँडवरती मुतारी पाहिजे, प्लस आपलं
बस थांबायला जागा नाही आहे. बस कुठं पण थांबत राहते. जिथं थांबले तिथं सगळे लोक पडत राहत्या बसच्या मागं. कधी ते चौकवरच उभे राहते, तिथं ट्रॅफिक जाम होत राहते. गावामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शन आहे, तर ह्याला बघता तुम्ही कसा उमेदवार बघतात? उमेदवारापासून तुम्हाला काय काय अपेक्षा आहे? त्यांनी काय काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट, गावाचा माणूस आहे, हक्काचा माणूस आहे, त्यांनी गाव सुधारणा करायला पाहिजे. कारण आपल्या गावातलाच उमेदवार पाहिजे. बाहेरचे लोक आणून काय फायदा नाही ना आपल्याला. बाहेरचे लोक आज येतील उद्या कोणी येणार नाही. गावाचा माणूस राहिला तर सांगता येतं भाऊ आमच्यासाठी हे करा, शेतकरी वर्गासाठी, गरीब लोकांसाठी काही ना काही करायला पाहिजे माणसाचं काय काम. हे गावाचं बसस्टँड आहे, इथं ब्रेकर लाईट बसवायला पाहिजे. कारण गाव आहे, रहदारीचा रस्ता आहे, इकडून कारखान्याकडून येणार आहे, इकडून गावातून जाणार आहे. ही पूर्ण घाण पडलेली आहे इकडं. याला झाडं चांगले लावा. हे बघा तुम्ही इकडं, हे पूर्ण गावाची अवस्था बघा. आमचं हे गाव झालं आहे, आमचं शाळा झाली, जिल्हा परिषद शाळा ती तुटायला आली. तिथं शाळेकडं बघायला पाहिजे. शासनाकडून आम्हाला तीच अपेक्षा आहे का भाऊ आमची शाळेची सुधारणा करा. आमचं लहानपण ते शाळेत गेलं, आमचं शिक्षण ते शाळेत झालं. आज तुम्ही ते शाळेची अवस्था बघा, फार एकदम पडायला आले, पुरे भीती पडायला आल्या. मुलं कसे तरी बसतात. मास्तर लोकांना एक धाक राहतो का भाऊ इथं कधी भीत पडली ते मुलाचं कसं होणार आहे, त्यांच्या आईबापाचं कसं होणार. तुम्ही शासनाला विनंती करतो का भाऊ ती आमची जिल्हा परिषद शाळा आहे तिच्याकडं त्यांनी बघावा, तिला तोडून पूर्ण रिसायकल करावा त्या शाळेला. ही आमची विनंती आहे त्यांच्याकडून. आता जे बी उमेदवार निवडून येतील, पंचायत समिती म्हणा, जिल्हा परिषद म्हणा, त्यांनी ते आमची जिल्हा परिषदेची शाळा बघावी, त्याची अवस्था बघावी, काय आहे काय नाही. पोरं कोणत्या हिशोबानं शाळेत बसतील. पोराला पाणीमध्ये धाक राहतो का भाऊ ही शाळा त्यात भीती पडत आहे का काय पडत आहे, पूर्ण पत्रे सडले तिचे. जिल्हा परिषदची शाळा अशी झाली की मुलांना धाक आहे. कारण एवढी शाळा सोडून लोक सगळं वैजापूरला चालले दुसरी शाळेमध्ये. कोणी कोणत्या शाळेत, कोणी कोणत्या शाळेत. जिल्हा परिषदला व्हॅल्यू राहिला नाही, जिल्हा परिषदला 0 व्हॅल्यू झाला आता. सांगा तुम्ही. आता हे शासनाला विनंती आहे की त्यांनी शाळाकडं लक्ष द्यावा, विद्यार्थ्याकडं लक्ष द्यावं, त्याची दुरावस्था पाहावी आणि तिला रिसायकल करावी, ही विनंती आहे शासनाकडून. अरे नाही कमीत कमी जाण्याची तर मनाची ठेवा. हीच आमची जे बी होणारा उमेदवार राहील त्याच्याकडून हीच अपेक्षा राहील का त्यांनी ते पहिले हे महापुरुषांच्याकडं पाहावा, कमीत कमी तेवढं तरी ध्यान धरून ते पूर्ण क्लिअर करावा, मग राजकारणात यावा.